नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. देवेंद्र फडणवीस हे कंत्राटदारांचे मुख्यमंत्री. त्यांना जनतेच्या इच्छा अपेक्षांचं देणं घेणं नाही. शक्तीपीठ महामार्गावरून गिरीश फोंडेंचा घणाघात. समाजात दुहीचं राजकारण करणाऱ्यांना मतदारांनी धडा शिकवावा. आजरा इथं नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या कोपरा सभेत आमदार सतेज पाटील यांचं आवाहन. जनसुराज्याला विचारात घेतल्याशिवाय जिल्ह्यातील राजकारण पूर्ण होणार नाही. आमदार विनय कोरे यांनी केला दावा. तिरपणमधील नवनाथ दूध संस्थेत 2 कोटींचा अपहार. चेअरमन संचालकांसह 12 जणांवर पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आणि फुटबॉल हंगामाचा किक ऑफ उद्यापासून. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजित KSA फुटबॉल स्पर्धेनं हंगामाची होणार सुरुवात. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. काही राजकीय पक्षांकडून समाजामध्ये दुही निर्माण करून तेढ निर्माण केली जातीये. अशा प्रकारे दुहीचं राजकारण करणाऱ्यांना मतदारांनी धडा शिकवावा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलंय. आजरा नगरपंचायत निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते. आमदार पाटील यांनी सर्व प्रभागात जाऊन कोपरा सभा घेतल्या. आजरा नगरपंचायत निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडीच्या वतीनं ठिकठिकाणी प्रचार सभा आयोजित करण्यात आल्या. या प्रचार सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महायुती सरकारविरोधात चौफेर टीका केली. राज्य सरकारकडून सर्वसामान्यांना 1500 रुपये दिले जातात, मात्र महागाई बेरोजगारी याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. राज्यातील सरकारकडून समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. आजरा शहराचे अनेक प्रलंबित प्रश्न आम्ही लक्ष देऊन सोडवू असं सांगून आजरा शहराच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. काही राजकीय पक्षांकडून समाजामध्ये तेढ निर्माण केला जातोय. अशा प्रकारे दुहीचं राजकारण करणाऱ्यांना मतदारांनी धडा शिकवावा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलंय. यावेळी ज्येष्ठ नेते जयवंतराव शिंपी, उमेश आपटे, राहुल देसाई, सचिन घोरपडे, संभाजी पाटील, आलम नायकावडे, अशोक तरडेकर, सुमय्या खेडेकर, भैरवी सावंत, अमित खेडेकर, युवराज पवार, प्रभाकर कोरवी, रवींद्र भाटले, किरण कांबळे आदी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यात चोरट्यांनी आतापर्यंत 12 ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील साहित्य चोरून नेलंय. यामुळं सहकारी पाणीपुरवठा संस्थांपुढं शेती पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झालाय. पाण्याअभावी पिकं करपू लागल्यानं शेतकरीही चिंताग्रस्त झालाय. त्यामुळं पोलिसांना या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याबाबत आदेश द्यावेत अशी मागणी इरिगेशन फेडरेशन आणि पाणीपुरवठा संस्था पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात इलेक्ट्रिक मोटर पंप, वायर, ट्रान्सफॉर्मर यामधील साहित्य तसंच कृषीपंपाचे साहित्य चोरीस जाण्याचं प्रमाण वाढलंय. करवीर तालुक्यातील 5, हातकणंगले तालुक्यातील 5, शिरोळ आणि कागल तालुक्यातील 1 ट्रान्सफॉर्मर चोरट्यांनी फोडलेत. त्यामुळे सहकारी पाणीपुरवठा संस्थांपुढं शेतीच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झालाय. पाण्याअभावी उभी पिकं करपू लागली असून शेतकरीही हवालदिल झालाय. पोलिसांना या चोरट्याचा छडा लावण्याबाबत आदेश द्यावेत अशी मागणी इरिगेशन फेडरेशन आणि पाणीपुरवठा संस्था पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अज्ञात चोरट्यांनी फोडून साधारणपणे 2 महिन्याचा अवधी निघून गेलेला आहे आणि आज रोजी आमच्या संस्थेचं कार्यक्षेत्र भरपूर असल्यामुळं आणि ट्रान्सफॉर्मरची उपलब्ध नसल्यामुळं जमीन ऊस पिकाचं नुकसान होत आहे आणि आम्ही करवीर तालुका तसेच कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनच्या माध्यमातून माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं की या चोरींचा तपास ताबडतोब करावा, तरी त्याच्यावर अजून कसल्याही प्रकारे कारवाई झालेली नाही. आज रोजी करवीर तालुका तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारणपणे 11 सहकारी पाणीपुरवठा संस्थांचे जॅकवेलवरील ट्रान्सफॉर्मर फोडून अज्ञात चोरट्यांनी साधारणपणे 50 ते 60 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस नेलेला आहे. तरी
पोलीस प्रशासन यामध्ये कसल्याही प्रकारचे सहकार्य आम्हाला करत नाही, तरी आमची त्यांना विनंती राहील की ताबडतोब त्याचा तपास करून त्याचा छडा लावावा ही नम्र विनंती आहे. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील किणेकर, भारत पाटील भुयेकर, चंद्रकांत पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, सुभाष शहापुरे, विक्रमसिंह माने, सचिन जमदाडे, सुभाष पाटील, सागर पाटील, योगेश पाटील, महादेव सुतार, आकाराम बचाटे, मारुती पाटील आदी उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील हरपवडे वेतवडेपैकी मुसलमानवाडी परिसरातून वाहणाऱ्या धामणी नदीपात्रात मासे पकडण्यासाठी विषारी पदार्थांचा वापर केला जातोय. यामुळे नदीतील पाणी दूषित होत असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. विषारी पदार्थांचा वापर करून मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होतीये. धामणी नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाली की हरपवडे वेतवडेपैकी मुसलमानवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात मासेमारी होत असते. मासे पकडण्यासाठी विषारी रामाटाचा पाला, TCM पावडर, जिलेटच्या कांड्यांचा वापर केल्यानंतर मासे मरतात. त्यामुळं मासेमारी करणारे अशा विषारी पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणावर करतायत. मात्र यामुळं नदीचं पाणी दूषित होत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे. मासेमारी करणाऱ्यांना TCL, जिलेटचा मोठ्या प्रमाणात साठा कुठून मिळतो त्याचा शोध घेऊन अनधिकृत TCL आणि जिलेट विकणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जाते आहे. मासे जे मेलेले आहेत ते TCL पावडर आणि रामाडा चिचून, वनस्पती रामाडा चिचून आणून इथं मासे मारलेला आहे आणि पाणी एवढं दुर्गंधी झालेलं आहे. तर इथनं खाली जवळजवळ 7-8-10 किलोमीटर अंतरावर पाणी योग्य पिण्याचं योग्य नाही आहे. तेव्हा प्रशासनाने ह्याच्यावर कारवाई चांगली करावी आणि पोलिसांनी ह्याच्यावर लक्ष द्यावं आणि बॉम्ब म्हणजे काय ते आपलं जिलेटचा वापर इथं भयानक व्हायला लागलाय. त्या जिलेटच्या वापरामुळे सगळं पाणी दूषित व्हायला लागलंय आणि ह्या जिलेट कोण देतंय ह्याची चौकशी चांगली करावी. आणि परत हे TCL कुठनं येतंय, हे ग्रामपंचायतमधनं येतंय, ते ग्रामपंचायतीला हे कुठनं येतंय, कसं येतंय हे जराशी चौकशी चांगली करावी पोलिसांनी, ही माझी नम्र विनंती आहे. घातक विषारी पदार्थांचा वापर करून मासेमारी करणाऱ्यांना कोणाचाही धाक राहिलेला नाही. त्यामुळं प्रशासनानं त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज व्यक्त होती आहे. दिल्लीमध्ये इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये शिवचरित्र सांगणारं म्युझियम लवकरच तयार होणार असल्याची माहिती थीम पार्कचे संकल्पक अभियंते संजय दाबके यांनी दिली आहे. कोल्हापूरमध्ये सुरू असणाऱ्या शिवशस्त्र शौर्यगाथा या प्रदर्शनाची मांडणी चुकीची आहे. जर त्या ठिकाणी वाघ नख्यांची माहिती देणारं कुणी असतं किंवा नाट्यमय पद्धतीनं अफझल खान वध दाखवला असता तर ते अधिक भावलं असतं अशी खंतसुद्धा त्यांनी व्यक्त केली. ते ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि श्री महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक यांच्या वतीनं आयोजित तेंडुलकर व्याख्यानमालेत बोलत होते. ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि श्री महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक यांच्या वतीनं दरवर्षी तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात येतं. व्याख्यानमालेचं यंदाचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. यामध्ये थीम पार्कचे संकल्पक अभियंते संजय दाबके यांनी संग्रहालय आणि थीम पार्कचं अनोखं जग या विषयावर दुसरं पुष्प गुंफलं. यावेळी बोलताना त्यांनी त्यांच्या आजवरच्या कामाचा आढावा घेतला. जगभरातील अनेक संग्रहालयं आणि थीम पार्कला भेटी देऊन त्याहून वेगळी आणि चांगल्या निर्मितीवर आपला भर असल्याचं त्यांनी सांगितलं. रामोजी फिल्म सिटीमध्ये थीम पार्क बनवण्याचं काम मिळालं आणि 2004मध्ये पहिलं काम पूर्ण झालं. यामध्ये भूकंप होतो आणि सर्व रामोजी फिल्म सिटी उद्ध्वस्त होते असं दाखवायचं होतं. या 5 मिनिटाच्या राईड शोमध्ये हे करून दाखवलं. 13 वर्ष ही थीम सुरू होती. काल्पनिक जग प्रत्यक्षात आणल्यानंतर लहान मुलांच्या डोळ्यात जो आनंद दिसतो तेच माझं खरं समाधान असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतात सध्या जवळपास 60 थीम पार्क आहेत. दिल्लीमध्ये ओमॅक्स हे इंडोर थीम पार्क बनवण्याची संधी मिळाली. या ठिकाणी टायटॅनिक म्युझियम, जुरॅसिक पार्क, 52 फुटांचा ताजमहाल साकारला, ज्यामध्ये आपण हवेत उडतोय आणि ताजमहल बांधताना आपण प्रत्यक्षात पाहतोय ही थीम बनवल्याचं त्यांनी सांगितलं. शिर्डीतील थीम पार्कमध्ये भारतातील 10 प्राचीन मंदिरं दाखवण्यात आली. लंका दहनमध्ये हनुमानसोबत आपण उडत आहोत आणि लंका दहन करत आहोत असा 3D इफेक्ट देण्यात आला.
साईबाबांची 40 मिनिटांची कथा थिएटरमध्ये सादर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. संग्रहालयाविषयी सांगताना संग्रहालय हे थेट आपल्याला त्या काळात घेऊन जातात. पाश्चात्य देशांच्या तुलनेत आपल्या इकडं खूप कमी संग्रहालयं आहेत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. संग्रहालयाची मांडणी आकर्षक असायला पाहिजे. संग्रहालय आपला इतिहास, परंपरा, संस्कृती सांगते. कोल्हापूरमध्ये सध्या सुरू असणाऱ्या शिवशस्त्र शौर्यगाथा या प्रदर्शनाची मांडणी चुकीची आहे. जर त्या ठिकाणी वाघनख्यांची माहिती देणारं कुणी असतं किंवा नाट्यमय पद्धतीनं अफझलखानाचा वध दाखवला असता तर ते अधिक भावलं असतं असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं. यावेळी सकाळचे संपादक निखिल पंडितराव, डॉक्टर दीपक आंबार्डेकर, डॉक्टर उदय कुलकर्णी, प्रशांत कासार, किरण धर्माधिकारी, पद्मजा आपटे, श्रीकांत लिमये, राधिका जोशी, सुहास तेंडुलकर, जयंत तेंडुलकर, रामचंद्र टोपकर, संतोष कोडोलीकर, नंदकुमार मराठे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील पोहाळवाडी येथील माजी सरपंच रंगराव चौगले आणि त्यांचे पुत्र युवा नेते युवराज चौगले यांनी आमदार चंद्रदीप नरके यांच्या गटाला रामराम करत आपल्या कार्यकर्त्यांसह जनसुराज्य पक्षात प्रवेश केलाय. यावेळी बोलताना आमदार विनय कोरे यांनी जिल्ह्यातील राजकारण जनस्वराज्याला विचारात घेतल्याशिवाय पूर्ण होणार नाही असा दावा केला. पन्हाळा तालुक्यातील पोहाळवाडी येथील माजी सरपंच रंगराव चौगले आणि त्यांचे पुत्र युवा नेते युवराज चौगले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जनसुराज्य पक्षामध्ये प्रवेश केलाय. आमदार विनय कोरे यांनी त्यांच्या गळ्यात जनसुराज्य पक्षाचा स्कार्फ घालून आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. यावेळी कुंभारवाडी, बाजार भोगाव, पोहाळे, पोहाळेवाडी यासह पन्हाळा तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना आमदार विनय कोरे यांनी जिल्ह्यातील राजकारण जनसुराज्याला विचारात घेतल्याशिवाय पूर्ण होणार नाही असा दावा केला. जनसुराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बदल घडवण्याची धमक आहे. निष्ठावान कार्यकर्ते हाच जनसुराज्याचा भक्कम पाया आहे. पक्षाच्या स्थापनेपासून कार्यकर्त्यांनी दाखवलेली निष्ठा आणि जनतेनं दिलेला विश्वास हेच पक्षाचं खरं भांडवल असल्याचं विनय कोरे यांनी सांगितलं. जनसुराज्य पक्षानं आतापर्यंत अनेक सामान्य कार्यकर्त्यांना सत्तेत संधी दिली आहे. त्यामुळं चौगले यांनी पक्षप्रवेश करून आमच्यावर टाकलेला विश्वास वाया जाऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी रंगराव चौगले आणि युवराज चौगले यांनीही मनोगत व्यक्त करताना जनसुराज्य पक्षाशी एकनिष्ठ राहून प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश देसाई, शशिकांत आडनाईक, भगवान पाटील, शोभाताई पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील, अनंत तेली, आनंदा कांबळे, उत्तम धुमाळ, दगडू पाटील, फुलाजी पाटील, युवराज बेलेकर, सुभाष सावंत, सरदार पाटील यांच्यासह जनसुराज्य पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसह नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असं आवाहन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केले. चंदगडमधील राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. चंदगडमध्ये राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी गेल्या 5 वर्षात झालेल्या कामांचा आढावा घेतला. माजी नगराध्यक्षा प्राची काणेकर यांच्या माध्यमातून शहरातील पाणीपुरवठा योजना, मूलभूत सेवा सुविधा, नागरी सोयी आणि प्रलंबित कामांबाबत केलेल्या पाठपुराव्याबद्दल त्यांनी अभिनंदन केलं. चंदगडमधील पाणी प्रश्न आणि मुलींच्या शिक्षणाबाबतच्या गंभीर समस्येकडं त्यांनी विशेष लक्ष वेधलं. तालुक्यात 7वीपर्यंत 100% हजेरी असली तरी माध्यमिक शाळा दूर असल्यानं 30 ते 40% मुली शिक्षण सोडतात. ही चिंताजनक परिस्थिती आहे. त्यामुळं पुढील जूनपर्यंत नगर परिषद हद्दीतील प्रत्येक मुलगी शाळेत दाखल होईल अशी मोहीम राबवली जाईल. यासाठी गरीब कुटुंबातील 100 मुलींचा पूर्ण शैक्षणिक खर्च उचलण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. मतदारांनी नारळ चिन्हावर मतदान करून राजर्षी शाहू विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
या सभेला नंदाताई बाभोळकर, माजी आमदार राजेश पाटील, ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील, रामराजे कुपेकर, विक्रम चव्हाण पाटील, विलास पाटील, MG पाटील, विद्याधर गुरबे, संभाजीराव देसाई, प्रशांत देसाई यासह सुधीर पिळवणकर, रिजवान नायकोडी, प्रमोद कांबळे आणि जयश्री वनकुद्रे हे उमेदवार उपस्थित होते. शाहू स्टेडियमवर उद्या 1 डिसेंबरपासून या वर्षाच्या फुटबॉल हंगामाला सुरुवात होणार आहे. गेल्या काही वर्षात फुटबॉल सामन्यांवेळी मैदानात होत असलेल्या हुल्लडबाजीमुळे कोल्हापूरची बदनामी होत होती. या पार्श्वभूमीवर यावर्षी फुटबॉल हंगामात मैदानात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी योग्य अशी दक्षता घ्यावी अशी मागणी लोककल्याण फाउंडेशननं केली आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलंय. कोल्हापुरात 4 महिने शाहू स्टेडियमवर फुटबॉलचे सामने होतात. क्रीडा रसिक हे सामने पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं हजेरी लावतात. मात्र गेल्या 10 वर्षांपासून कोल्हापुरातील फुटबॉलला अनुचित वळण लागलंय. संघामधील तीव्र ईर्ष्या, राजकीय वरदहस्तामुळे दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनेक सामन्यात खेळाडू आपापसात हाणामारी करतात. मैदानातच त्यांच्या संघाचे पाठीराखे बेभान होऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात. सामना सुरू असताना खेळाडूंचे समर्थक मैदानात घुसतात आणि गोंधळ घालतात. या अनुचित प्रकारांमुळे खेळाचा आनंद लुटण्यासाठी मैदानात आलेल्या फुटबॉल शौकीनांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. यंदाचा फुटबॉल हंगाम उद्या सोमवारपासून सुरू होतोय. त्यामुळं फुटबॉल हंगामातील मैदान आणि मैदानाबाहेर होणारे अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा. मैदानावर CCTV कॅमेऱ्यांची संख्या वाढवावी. प्रेक्षक गॅलरीत प्रत्येक सेक्शनमध्ये 2 पोलिसांची नियुक्ती करावी. सामना चालू असताना गोंधळ घालणाऱ्या प्रेक्षकांना त्वरित ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी आदी मागण्या लोककल्याण फाउंडेशननं केल्यात. फाउंडेशनच्या वतीनं जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांना या मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास साळोखे, चंद्रकांत यादव, शलील देसाई, अनिल चव्हाण, राजाभाऊ मालेकर, CM गायकवाड, सुनील जाधव, जगन्नाथ सूर्यवंशी आदी उपस्थित होते. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निवारण आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी दिलेला लढा आजही प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांनी केलं. महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी परिवर्तन फाउंडेशनच्या वतीनं बिंदू चौकात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी धनंजय पठाडे यांनी महात्मा फुलेंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी बोलताना त्यांनी महात्मा फुले यांचे विचार आजही समाजाला दिशा देणाऱ्या एखाद्या दीपस्तंभासारखे असल्याचं सांगितलं. प्रत्येक स्त्री पुरुषाला सन्मानानं जगण्याचा हक्क मिळवून देणारे ते एक थोर महापुरुष होते. त्यांचं स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निवारण आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी दिलेला लढा आजही प्रेरणादायी असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल कुरणे, सकल मराठा समाजाचे निवास सूर्यवंशी, दिगंबर कुलकर्णी, सुनील सामंत, डॉक्टर प्राजक्ता सूर्यवंशी, आशा रावण, JB आत्तार आदी उपस्थित होते. 3 डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीनं दिव्यांग स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये चित्रकला, रांगोळी आणि कराओके गायन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत मोठ्या संख्येनं दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं. प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीनं दिव्यांगांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कसबा बावड्यातील पॅव्हेलियन मैदानावरील दिव्यांग भवनात दिव्यांग स्नेह मेळावा आयोजित केला होता. दिव्यांग तलाठी गणेश शिंदे, विजय खापने यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन झालं. यावेळी चित्रकला, रांगोळी आणि कराओके गायन स्पर्धा घेण्यात आल्या. चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेत एकापेक्षा एक सरस अशा कलाकृती साकारण्यात आल्या. कराओके गायन स्पर्धेत आपल्या सुमधुर आवाजानं दिव्यांगांनी मंत्रमुग्ध केलं. चित्रकला स्पर्धेत पहिला क्रमांक अमोल संकन्ना यानं पटकावला. रांगोळी स्पर्धेत सुप्रिया तावडे ही पहिली आली, तर कराओके गायन स्पर्धेत किशोर तावडे यानं पहिला क्रमांक पटकावला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आली.
या स्पर्धेसाठी अरुण विभूते, वैष्णवी सुतार, जयश्री शिंदे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं. यावेळी जिल्हाध्यक्ष देवदत्त माने, उपाध्यक्ष विकास चौगुले, नितीन राऊत, युनुस शेख, रामचंद्र शिंगाडे, उमेश चटके, आसमा स्वार, विष्णुपंत पाटील, संतोष रांजंगणे, संजय पोवार यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. कोल्हापूरमधील पैलवानांच्या आंदोलनानंतर खासबाग मैदानाची डागडुजी करण्यात आली आहे. आता रोज या ठिकाणी शड्डू घुमू लागल्यानं या मैदानाला पहिल्यासारखं रूप आलंय. पैलवान स्वतः या मैदानाची स्वच्छता राखत असल्यानं या मैदानाचं रूपडच पालटलंय. कोल्हापुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 1912 साली खासबाग मैदानाची स्थापना केली. कोल्हापुरातल्या पैलवानांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्याचबरोबर इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल निर्माण व्हावेत या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली. याच मातीमध्ये अनेक दिग्गज पैलवानांच्या नामांकित कुस्ती स्पर्धा झाल्या. कोल्हापूरकरांचा अभिमान असणाऱ्या या मैदानाला अलीकडच्या काळात उतरती कळा लागली आहे. या मैदानाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. वर्षभरापूर्वी संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जळालं आणि त्याला लागून असलेला खासबाग मैदानाचा मंचही जळाला. यानंतर मात्र याकडं कुणी डुंकूनही पाहिलं नाही. अखेर या विरोधात 11 ऑक्टोबरला पैलवानांनीच प्रशासनाविरोधात शड्डू ठोकला. पैलवानांच्या आंदोलनानंतर हडबडून जागी झालेल्या महापालिकेनं तात्काळ डागडुजी करून स्वच्छतेला सुरुवात केली. यानंतर 14 नोव्हेंबरला या मैदानावर पहिल्यांदा पैलवानांचा शड्डू घुमला. आता काही दिवसांवर हिंदकेसरी स्पर्धा आल्यामुळं सरावाला जोर आलाय. या ठिकाणी दररोज शड्डू घुमू लागल्यानं या मैदानाला पहिल्यासारखं रूप आलंय. पैलवान स्वतः या मैदानाची स्वच्छता राखत असल्यानं या मैदानाचं रूपडं पालटलंय. वाढलेलं गवत काढून ते एका ठिकाणी गोळा करणं, आखाडा आणि संपूर्ण परिसर स्वच्छ करणं या प्रशासनाच्या कामात पैलवानसुद्धा मदत करू लागलेत. त्यामुळं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या या वारशाचं जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी फक्त प्रशासनाची नाही तर आपल्या सर्वांची आहे, हेच यातून अधोरेखित होतंय. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. संसदेचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून. सभागृहात SIR वरून गोंधळ होण्याची शक्यता. 12 राज्यांमध्ये SIRची डेडलाईन 7 दिवसांनी वाढवली. आता 11 डिसेंबरपर्यंत प्रक्रिया चालणार. महामार्ग ओलांडण्यासाठी वाट पाहत असलेल्या 8 दुचाकी आणि एका ई-रिक्षाला भरधाव ट्रकची धडक, 5 जणांचा जागीच मृत्यू. उत्तर प्रदेशामधील मोतीहारी महामार्गावरील भीषण घटना. राज्यातील 20 नगरपालिकांमध्ये निवडणुका पुढे ढकलल्या. पुणे, धाराशिव, सोलापूर, चंद्रपूरचा समावेश. भाजप हा पूर्ण बाटलेला पक्ष, माणिकराव कोकाटेंची टीका. घरात 1.5 वर्षाच्या लेकरासह एकाच कुटुंबातील 4 जणांचे मृतदेह सापडले. नाशिकमधील खळबळजनक घटना. रोहित शर्मा ठरला एकदिवसीय क्रिकेटमधील सिक्सर किंग. शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडला. रोहितच्या नावावर 352 षटकार जमा. आजची तरुण पिढी ही देशाचं भवितव्य असून सक्षम राष्ट्राच्या उभारणीसाठी तरुणांनी व्यसनापासून दूर राहावं असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं. तंबाखूमुक्त युवा अभियान अंतर्गत काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीवेळी ते बोलत होते. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत CPR आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ KIT सनशाईन यांच्या संयुक्त विद्यमानं तंबाखूमुक्त युवा अभियान 3.0 अंतर्गत आज कोल्हापुरात जनजागृतीपर युवा मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. रॅलीचं उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आलं.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सरिता थोरात, जिल्हा सल्लागार डॉक्टर फी ए आर्डेकर, रोट्रॅक्ट क्लब सनराईजचे प्रेसिडेंट राहुल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आजची युवा पिढी सेलिब्रिटींचं अनुकरण करत विविध प्रकारच्या व्यसनांच्या आहारी जातीय, मात्र अशा व्यसनांपासून तरुणांनी दूर राहावं असं आवाहन त्यांनी केलं. तरुण पिढी ही राष्ट्राची संपत्ती आहे, त्यामुळं ते सदृढ आणि निरोगी असणं आवश्यक आहे. तरुणांमध्ये राष्ट्र निर्माण करण्याची क्षमता असते, त्यामुळं युवा पिढीनं मित्रपरिवारांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी येडगे यांनी केलं. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सरिता थोरात यांनी तरुणांमधील वाढती व्यसनाधीनताबद्दल चिंता व्यक्त केली. यावेळी शहराच्या मुख्य मार्गावरून दसरा चौक ते ताराराणी चौक मोटारसायकल रॅली काढण्यात आली. याप्रसंगी उपस्थितांना तंबाखूमुक्तची शपथ देण्यात आली. यावेळी KIT कॉलेजमधील रोट्रॅक्ट क्लब सनशाईनचे डॉक्टर संदीप देसाई, डॉक्टर श्रीनिवास पाटील, प्रदीप मोरे, यशोदत्त पाटणकर, डॉक्टर अर्चना पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते. शनिवारी सायंकाळी तपोवन मैदानानजीक दुचाकीवरून जाताना रस्ता दुभाजकाला धडकून खाली पडलेल्या तानाजी टिपुगडे यांच्या डोक्यावरून ट्रकचं चाक गेल्यानं टिपुगडे हे जागीच ठार झाले होते. या प्रकरणी मनोहर टिपुगडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत जुना राजवाडा पोलिसांनी ट्रक चालक विजय पवार याला अटक केली आहे. कळंबा इथं राहणारे तानाजी टिपुगडे हे कोल्हापूर शहरात एका खाजगी कंपनीत नोकरी करत होते. शनिवारी सायंकाळी टिपुगडे आपलं काम आटोपून घरी जात होते. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास टिपुगडे हे तपोवन मैदानाजवळ गेल्यानंतर टिपुगडे यांची दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकून ते रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन पडले. यावेळी गारगोटीहून कोल्हापूरकडे येणाऱ्या ट्रकचं मागील चाक टिपुगडे यांच्या डोक्यावरून गेल्यानं तानाजी टिपुगडे यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मनोहर टिपुगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक विजय पवार यांच्यावर गुन्हा दाखल करत जुना राजवाडा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली जुना राजवाडा पोलीस अधिक तपास करतायत. क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीवर दामदुप्पट परतावा देण्याचं आमिष दाखवून 3 कोटी रुपयांची फसवणूक करणारा इनव्हिजन ट्रेड एक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा मुख्य सूत्रधार संशयित जितेंद्र मगदूम हा 6 महिन्यांपासून पसार होता. शाहूपुरी पोलिसांनी त्याला शनिवारी सायंकाळी अटक केली आहे. आज मगदूम याला न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. क्रिप्टोकरन्सी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून दामदुप्पट परतावा देण्याचं आमिष दाखवून दिंडनेरली इथल्या जितेंद्र मगदूम याच्यासह चेतन भोसले, अमोल कदम, सागर शेळके, अमित कोळापटे यांनी 2021 साली इनव्हिजन ट्रेड एक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी गुंतवणूकदारांकडून मोठी रक्कम गोळा केली होती. सुरुवातीला काही काळ कंपनीकडून गुंतवणूकदारांना परतावा देण्यात आला, मात्र थोड्या दिवसातच परतावा देणं बंद केलं. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच गुंतवणूकदारांनी संबंधितांविरोधात शाहूपुरी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर संशयितांविरोधात पोलिसात 3 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी जून 2025मध्ये अमित कोळापटे, सागर शेळके, चेतन भोसले, अमोल कदम, नीता मगदूम यांना अटक केली होती. मात्र न्यायालयात बेलीफ म्हणून नोकरीला असलेला जितेंद्र मगदूम हा गेल्या 6 महिन्यांपासून पसार होता. शनिवारी सायंकाळी शाहूपुरी पोलिसांनी मगदूम याला अटक केली. आज त्याला न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हातकणंगले तालुक्यातील आळते इथं बेकायदेशीररित्या विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या मुसा जमादार, राहुल लोहार, संतोष खाडे आणि रविराज कोठावळे या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलिसांनी त्यांच्याकडून वाहनासह 8,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकानं ही कारवाई केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बेकायदा विदेशी मद्याची वाहतूक, साठा, विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे.
आज कोल्हापूर विभागीय भरारी पथक क्रमांक 1नं हातकणंगले तालुक्यातील आळते इथं कारवाई करत बेकायदेशीररित्या विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या मुसा जमादार राहुल लोहार, संतोष खाडे आणि रविराज कोठावळे यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्यांच्याकडून वाहतुकीसाठी वापरलेल्या वाहनांसह विदेशी मद्याचा साठा असा एकूण 8,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर अधीक्षक स्नेहलता नरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक युवराज शिंदे, निरीक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक अभयकुमार साबळे वाघमारे, कांचन सरगर, विलास पवार, सचिन लोंढे, धीरज पांढरे, विशाल भोई, सागर शिंदे, सुशांत बनसोडे, प्रसाद माळी, साजिद मुल्ला यांनी या कारवाईत सहभाग घेतला. करवीर तालुक्यातील कुर्डू इथल्या उदय सहकारी पाणीपुरवठा संस्थेचा विद्युत ट्रान्सफॉर्मर अज्ञातानं चोरून नेलाय. याबाबतची फिर्याद प्रकाश पाटील यांनी इस्पुर्ली पोलिसात दिली आहे. ट्रान्सफॉर्मर चोरीला गेल्यानं शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. 12 जिल्ह्यासहित शिरोळ, हातकणंगले आणि कागल तालुक्यातील लोक हे शक्तिपीठ महामार्ग गावातच काढतील. महामार्गासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी हिंमत असेल तर गावांमध्ये मोजणी करून दाखवावी असं आव्हान शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक गिरीश फोंडे यांनी केले. शिरोळ, हातकणंगले आणि कागल वगळून चंदगडमध्ये महामार्ग कसा नेणार, महामार्ग हवेतून नेणार का, याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी त्यांनी केली. शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या विरोधामुळे होत नाही, केवळ प्रस्थापित कंत्राटदारांना झुलवत ठेवण्यासाठीच महामार्ग होणार अशी वक्तव्ये केली जात आहेत. फडणवीस हे कंत्राटदारांचे मुख्यमंत्री असून जनतेच्या इच्छा अपेक्षांची त्यांना काहीही देणं घेणं नाही अशी टीका फोंडे यांनी केली आहे. फडणवीसांनी चंदगडमधील सभेमध्ये जे शक्तिपीठ महामार्ग होणार असं जे वक्तव्य केलं, या वक्तव्याचा आम्ही निषेध करतोय. हा गरज नसलेला महामार्ग आहे. शेतकरी याला दीड वर्षाला विरोध करतायत. हरकती शेतकऱ्यांनी ज्या नोंदवलेल्या आहेत त्याही फडणवीस उघडपणे सांगत नाही आहेत. असं असताना फडणवीसांनी गेले 4 महिने रेटून मोजणी करण्याचा प्रयत्न केला. हा देखील प्रयत्न 99% गावांमध्ये ओढून लावलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती केवळ निवडणुकीमध्ये यायचं, शेतकरी महामार्ग करू देत नाहीत, पण कंत्राटदार जे आहेत त्यांना झुलवत ठेवण्यासाठी असं वक्तव्य करतायत. फडणवीसांना आम्हाला विचारायचं आहे की ते शिरोळ, हातकणंगले, कागल वगळून अच्छा डायरेक्ट हवेतून चंदगडमध्ये महामार्ग नेणार आहेत का? अशा पद्धतीनं भूलथापा फडणवीसांनी देऊ नयेत. त्यांना कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांचं आंदोलनाची चव त्यांनी घेतलेली नाही, पण इथून पुढे त्यांना घ्यावी लागणार आहे. आम्ही जे आंदोलन आता बंद केलं होतं गेले 6 महिने मंत्र्यांना बंदीचं, ते पुन्हा आता चालू करावं लागेल अशा पद्धतीचं फडणवीसांचं वागणं आहे. त्यांनी शेतकऱ्यांशी अजिबात चर्चा केलेली नाही, इथून पुढे करणार देखील नाहीत. आणि शेतकरी देखील जर महामार्ग हा लादण्याचा प्रयत्न होत असेल तर तो महामार्ग रेटण्याचे मनसुबे आहेत ते आम्ही सगळे उधळून लावू असा इशारा आम्ही महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने देत आहोत. पन्हाळा तालुक्यातील तिरपणी इथल्या नवनाथ सहकारी दूध संस्थेमधील चेअरमनसह संचालकांनी 2 कोटींचा अपहार केल्याचं लेखापरीक्षणातून समोर आलंय. याबाबत लेखापरीक्षक स्मिता गाताडे यांनी पन्हाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून चेअरमन, संचालकांसह एकूण 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पन्हाळा तालुक्यातील तिरपण इथल्या नवनाथ सहकारी दूध संस्थेत दूध उत्पादकांना रिबेट फरक बिल बोगस पद्धतीनं दाखवून चेअरमन आणि सर्व सदस्यांनी संस्थेची एकूण 2 कोटींची फसवणूक केल्याचं लेखापरीक्षण अहवालात समोर आलंय. लेखापरीक्षक स्मिता संदीप गाताडे यांच्या फिर्यादीवरून चेअरमन शामराव शंकर चौगले यांच्यासह भारती पाटील, राजाराम पाटील, सरदार पाटील, हंबीराव मोहिते, रंगराव पाटील, रघुनाथ भुजंगा पाटील, विष्णू कांबाळे आणि संजय चौगुले हे संचालक आणि सुरेश पाटील, सुनील कोतमिरे या प्रमाणित लेखापरीक्षक अशा 12 जणांवर पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय. अधिक तपास पन्हाळा पोलीस करतायत. संपूर्ण जिल्ह्यातील फुटबॉल प्रेमींना प्रतीक्षा लागून राहिलेला कोल्हापूरचा फुटबॉल हंगाम उद्या 1 डिसेंबरपासून सुरू होतोय. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजित KSA फुटबॉल स्पर्धेनं यावर्षीच्या फुटबॉल हंगामाला किक ऑफ होणार आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर उद्यापासून सुरू होणाऱ्या या फुटबॉल हंगामासाठी शाहू स्टेडियमवरील तयारी पूर्ण झाली आहे. कोल्हापुरातील फुटबॉल प्रेमींना उत्सुकता लागून राहिलेल्या यावर्षीच्या फुटबॉल हंगामाला उद्या 1 डिसेंबरपासून सुरुवात होतीये.
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजित KSA लीग फुटबॉल स्पर्धेनं यावर्षीच्या फुटबॉल हंगामाचा किक ऑफ होणार आहे. दरम्यान यावर्षीच्या हंगामासाठी वरिष्ठ आणि कनिष्ठ गटातील संघाच्या खेळाडूंची नोंदणी पूर्ण झाली आहे. यावर्षीच्या फुटबॉल हंगामासाठी शाहू स्टेडियमच्या डागडुजीसह संपूर्ण काम पूर्ण झालं आहे. KSAच्या वतीनं मैदानात आणि मैदानाच्या बाहेर देखील हुलडबाजांवर कारवाई करण्याच्या दृष्टीनं CCTV कॅमेरे बसवलेत. मैदानातील सामन्याची स्थिती फुटबॉलप्रेमी प्रेक्षकांना समजण्यासाठी साऊंड सिस्टीमसह स्कोअर बोर्ड उभारण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांचा अनुभव लक्षात घेऊन आक्षेपार्ह पोस्ट आणि सामना संपल्यानंतर साऊंड सिस्टीम लावून विजयी मिरवणुका काढणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाची करडी नजर असणार आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या फुटबॉल हंगामासाठी सर्वतोपरी तयारी झाली असून सर्वांनी हुलडबाजी न करता सामन्याचा आनंद घ्यावा असं आवाहन KSAचे सेक्रेटरी माणिक मंडलिक यांनी केलं आहे. सन 25-26 हंगाम चालू होत असताना सर्व खेळाडूंना, सर्व क्रीडा रसिकांना, सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आपला सीझन हे चालू होत असताना की जे आपल्या कोल्हापूर फुटबॉलची जी संपूर्ण भारतामध्ये ती जी वाट बघितली जाते आणि भारतामध्ये त्या संदर्भातला एक दबदबा निर्माण झालेला आहे कोल्हापूरच्या फुटबॉलचा, तर तो चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी, उलट चांगलं त्यात निर्माण करण्यासाठी सर्व खेळाडूंना आणि क्रीडा रसिकांना माझी नम्र विनंती आहे की तिने चांगल्या प्रकारे त्या खेळाचा लाभ घ्यावा. शांतते यावर्षी कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनसोबत पोलीस प्रशासनाने देखील योग्य ती खबरदारी घेतली आहे. त्यामुळे यावर्षीचा फुटबॉल हंगाम सुरळीत पार पडेल अशी अपेक्षा आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. देवेंद्र फडणवीस हे कंत्राटदारांचे मुख्यमंत्री, त्यांना जनतेच्या इच्छा अपेक्षांचं देणं घेणं नाही. शक्तिपीठ महामार्गावरून गिरीश फोंडेंचा घणाघात. समाजात दुहीचं राजकारण करणाऱ्यांना मतदारांनी धडा शिकवावा. आजरा इथं नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या कोपरा सभेत आमदार सतेज पाटील यांचं आवाहन. जनसुराज्याला विचारात घेतल्याशिवाय जिल्ह्यातील राजकारण पूर्ण होणार नाही, आमदार विनय कोरे यांनी केला दावा. तिरपणमधील नवनाथ दूध संस्थेत 2 कोटींचा अपहार, चेअरमन संचालकांसह 12 जणांवर पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आणि फुटबॉल हंगामाचा किक ऑफ उद्यापासून कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजित KSA फुटबॉल स्पर्धेनं हंगामाची होणार सुरुवात. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी S न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि S न्यूज कोल्हापूर हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.